1991 ची केस काढू, म्हणजे काल परवाची ना 1991 सत्ता तुमच्या ताब्यात होती, सगळे गुंड तुमच्या ताब्यात होते. त्यावेळेला तुम्ही रामकृष्ण बांगरांना छळलं, त्यावेळेस तुम्ही बबन भाऊंना छळलं, महादेव मुंडेंची हत्या केली, बापू आंधळेंची हत्या केली, शिवराज बांगरला छळलं, आप्पासाहेब राखांना छळलं. असे अनेक समाजातले लोक आहेत की त्यांना तुम्ही छळलंय. आणि मग तुम्ही आज सांगताय की माझी जात बदनाम झाली. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, जात कुणी बदनाम केली नाही, जात तुमच्यामुळं आणि वाल्मिक कराडमुळं महाराष्ट्रामध्ये बदनाम झाली. आणि तुमचे काही 2-5% लोक आहेत रीलजीवी आणि तुमचे लाभार्थी, आता प्रेस घेतल्यानंतर ते सुद्धा आमची बायको, आमची बहीण, आमची मुलगी, आमची आई अतिशय घाणेरड्या पद्धतीने शिवाय देतात, अतिशय घाणेरड्या पद्धतीने बोलतात. म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावं की आम्ही प्रश्न विचारतोय महादेव मुंडेंची हत्या कोणी केली म्हणून, आम्ही प्रश्न विचारतो की बापू आंधळेची हत्या कोणी केली म्हणून, आणि तुम्ही आमच्या आई बहिणीवरती शिव्या देताय, आमच्या पत्नीवरती शिव्या देताय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 1991 ची केस काढू, म्हणजे काल परवाची ना 1991 सत्ता तुमच्या ताब्यात होती, सगळे गुंड तुमच्या ताब्यात होते. त्यावेळेला तुम्ही रामकृष्ण बांगरांना छळलं, त्यावेळेस तुम्ही बबन भाऊंना छळलं, महादेव मुंडेंची हत्या केली, बापू आंधळेंची हत्या केली, शिवराज बांगरला छळलं, आप्पासाहेब राखांना छळलं. असे अनेक समाजातले लोक आहेत की त्यांना तुम्ही छळलंय. आणि मग तुम्ही आज सांगताय की माझी जात बदनाम झाली. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, जात कुणी बदनाम केली नाही, जात तुमच्यामुळं आणि वाल्मिक कराडमुळं महाराष्ट्रामध्ये बदनाम झाली. आणि तुमचे काही 2-5% लोक आहेत रीलजीवी आणि तुमचे लाभार्थी, आता प्रेस घेतल्यानंतर ते सुद्धा आमची बायको, आमची बहीण, आमची मुलगी, आमची आई अतिशय घाणेरड्या पद्धतीने शिवाय देतात, अतिशय घाणेरड्या पद्धतीने बोलतात. म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावं की आम्ही प्रश्न विचारतोय महादेव मुंडेंची हत्या कोणी केली म्हणून, आम्ही प्रश्न विचारतो की बापू आंधळेची हत्या कोणी केली म्हणून, आणि तुम्ही आमच्या आई बहिणीवरती शिव्या देताय, आमच्या पत्नीवरती शिव्या देताय. या पद्धतीचं हे जे सामूहिक ट्रोलिंग आहे ते धनंजय मुंडेंनी थांबावं. कालचं जे भाषण आहे, मंत्रीपद गेल्याच्या नैराश्यातून त्यांनी ते भाषण केलं, अनेक शेरोशायरी त्यांनी मारल्या. स्वर्गीय महादेवजी मुंडे जे आहेत, त्या महादेवजी मुंडे यांच्या प्रकरणामध्ये आम्ही काही दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे. आणि भेट घेऊन आम्ही त्या ठिकाणी SIT आणि CID ची मागणी करणार आहे. त्याच्यानंतर आता ही जी लोक आहेत, मग अगदी महादेव मुंडे असतील, बापू आंधळे असतील, शिवराज बांगर असेल, बाळा बांगर असेल, सहदेव सातबाई असेल, नेहरकर असेल, गीते असेल, बबन भाऊ गीते असतील, महादेव गीते असतील, या सगळी लोक आम्ही वंजारी समाजाची आहेत. आणि मी जाहीर आव्हान केलेलं आहे की तुम्ही भगवानगडावरती या, भगवान बाबाच्या समाधीवरती हात ठेवा, आईच्या डोक्यावर हात ठेवा, आम्ही ठेवतो, आणि तुम्ही खरंच सांगा की बापू आंधळेची हत्या बबन भाऊ गीतेने केली आहे. मी बापू आंधळेच्या कुटुंबाला सुद्धा आव्हान करणार आहे की तुम्ही आता कुणाच्या दबावाखाली राहिलं नाही पाहिजे, तुम्ही सुद्धा बाहेर पडलं पाहिजे, न्यायाच्या या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे. माझ्या एका अकाउंटवरती फेसबुकच्या बापू आंधळेच्या पत्नीच्या नावाने असलेल्या एका अकाउंटवरती खूप बोलकी अशी एक कमेंट आली आहे. त्या कमेंटमध्ये त्याच्यामध्ये दीपाली बापूराव आंधळे नावाचं अकाउंट आहे. आता हे खरं खोटं आहे ते आपल्याला तपासावं लागेल, पण त्याच्यामध्ये ती आमची भगिनी म्हणते, योग्य वेळ आल्यास सर्व गोष्टी समोर येतील, मीडियावाले पैसा आणि सत्याच्या पुढे, माफ करा त्यांनी जे लिहिलंय ते वाचतो, मीडियावाले पैसा आणि सत्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी यामध्ये दखल घेतली नाही. ही बापू आंधळेच्या पत्नीच्या नावाने असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून माझ्या व्हिडिओवरती मी जेव्हा बापू आंधळेला न्याय मागणारा मागणी केली त्यावरती त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. मी बापू आंधळेच्या कुटुंबाला सुद्धा विनंती करणार आहे, तुम्ही बाहेर आलं पाहिजे. स्वर्गीय महादेवजी मुंडे साहेब, महादेवजी मुंडेंचं कुटुंब ज्या धैर्यानं, ज्या ताकदीनं लढतंय, ज्या धैर्यानं ते या सगळ्या गोष्टीचा सामना करतायत, तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा सामना केला पाहिजे. धनंजयजी मुंडे साहेब, जात ही तुमच्यामुळे बदनाम झाली, तुमच्यामुळं, वाल्मिक कराडमुळं, आणि तुमचे काही 5% लाभार्थी आहेत ना, या लाभार्थ्यामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये माझा वंजारी समाज हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. त्याला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलाय. माझी जात खंडणी घेत नाही, माझी जात कुणाचा खून करत नाही, माझी जात कधीच कुणावरती अन्याय करत नाही. माझी जात ही ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबाच्या विचाराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारी जात आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी आम्ही माणसं आहेत. हा तुमचा जो उद्योग आहे तो तुम्ही जातीच्या माथी मारू नका.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।